अजून मी याचा फोन लागना झालाय. काय करू आता, कसं बोलू मी त्याच्याशी? आत्या, तेजू, आत्या अगं किती छान दिसतेस. थांब. अगं पण तू एवढ्या सकाळी सकाळी? अगं ही फुलं द्यायची होती. आता तूच ही फुलं वा माझ्याकडनं. एवढे पायऱ्या मला चढता येणार नाही ना, नाहीतर मी पण आले असते दर्शनाला. आता तूच माझ्याकडनं देवी यायला सांग की माझ्या दादाच्या आयुष्यात आता कुठल्या बी अडचणी येऊ देऊ नको म्हणा. तेजू, अगं तुम्हा चौघी बहिणींचं प्रेम आहे सूर्याच्या पाठीशी. त्याला काय बी होणार नाही बघ. आण ती फुलं. आणि हा, तू आता आराम करायचा आहेस बरं का, उगाच कामं करत बसू नकोस. बरं, आम्ही जाऊन येतो. मला जे कळलंय ते कधी एकदा सूर्याच्या कानावर घालते असं झालंय मला. परत एकदा फोन करून बघते त्याला. कोण कोणाचं बघ. चालू ना त्याच आहे. उचल काय म्हणते बघ. हा, हॅलो. हॅलो सूर्या. सूर्या, मला लय महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी. तू भेटू शकतोस का आजच्याच? अगं आत्या, मी काजू बोलतोय. दादा गाडी चालवतोय. ते सातारला माल आणायला चाललोय ना, तिकडे चाललोय. हॅलो काजू, अरे फोन सूर्याकडे दे, मला त्याच्याशी लई महत्वाचं बोलायचंय. अगं आवाज आहे ना आत्या, गाडीवर आवाज आहे ना तुझा. हॅलो तिला म्हणावं पोचलो फोन करतो म्हणून सांग. हॅलो, ऐकू येतंय का? हॅलो. अगं आम्ही पोहोचलो ना तिथं की काम झालं की माघारी येतो दादा म्हणतो, मग तेव्हा लगेच कॉल करतो तुला. अरे मला आत्ताच बोलायचंय त्याच्याशी, लई महत्वाचं आहे. हॅलो. हॅलो. अगं आवाज आहे ना, रेंजचा प्रॉब्लेम आहे. आत्या करतो. ठेव ठेव ठेव. हा. हॅलो. हॅलो. कर्णोबातांच्या घरात एवढं मोठं मंगल कार्य घडणार आहे असं तुम्ही मला सांगितलं, पण इथं येऊन बघतोय तर काहीतरी भलतंच घडलंय. नक्की काय झालं हो बाईसाहेबांना? डॉक्टरांनी बी आम्हाला काही स्पष्ट असं सांगितलं नाही, पण माइल्ड अटॅक आला होता असं म्हणाले. थोडक्यात नेबालोय बघा. पण तशी काय अगोदर लक्षणं वगैरे दिसत होती का? हो, चांगली धडधाकट होती, हसत खेळत होती, पण अचानकच झालं सगळं. खरं तर असं काहीतरी घडायला नको होतं. आता तुम्ही प्रसादरावांचा अचानक साखरपुडा केला, तिथी मुहूर्त काहीही बघितलं नाही. कमीत कमी त्याबद्दल मला विचारायला तरी हवं होतं. आता त्यांनी काय होणार होतं? अहो, ग्रह ताऱ्यांच्या हातात बऱ्याच गोष्टी असतात. तुम्ही एक काम करा, मला प्रसादरावांची पत्रिका दाखवा, मला जरा बघू द्या. सत्य हो गुरुजी, ते लग्न बिग्न सोडा आणि लग्नाचं मुहूर्त बघण्याची मानसिकता तर आमची अजिबातच नाही. काय बी करून आमच्या आजीसाहेब बऱ्या झाल्या पाहिजेत हेच बघतोय आम्ही. अहो शशिकांतराव, तुमच्या मनात असलं तरी हे लग्न जुळू शकत नाही, कारण पत्रिका जुळत नाही, गुण जुळत नाही, नाडी जुळत नाही. हे जर लग्न तुम्ही लावून दिलं ना तर घरात काहीतरी भयंकर अशुभ घडू शकतं. याच्यापेक्षा विपरीत परिणाम होऊ शकतात. काय नाही होत. त्या येड्याच्या लग्नाचा आणि घरावरच्या संकटाचा काय संबंध आहे? काय संबंध? आता बघितलं ना काय घडलं ते. उद्या बाईसाहेबांच्या जीवाला जर काय कमी जास्त धोका झाला तर काय करणार? हे बघा, योग्य सांगणं हे माझं कर्तव्य आहे. शेवटी काय निर्णय घ्यायचा तो तुमचा तुम्हीच ठरवा. गड चढायचं. हो चला, उठा तर बघितलं. आत्या आत्या.
आई बरी आहेस ना ग तू? वय बरं तुला सूर्याशी बोलायचं असं म्हणत होतीस, काय बोलायचं आहे तुला? सूर्या मला भेटेल का नाही तेव्हा बोलीन त्याच्याशी. बरं आता देवदर्शनाला उशीर नको व्हायला, जाऊया. चला लवकर गड चढू. हा चला चल लवकर पटपट. आई तुझ्याशी आवाज चढवून बोलायला नको होतं ग मी. माझं चुकलं ग. तू तू प्लीज मनात काही ठेवू नकोस हा. तुळजा, आईचं काळीज आहे माझं. आई आपल्या पोरांवर रागवू शकते, पण फार काळ राग मनात नाही धरून ठेवू शकत. आणि तसं बी दरवेळेला मोठी माणसंच बरोबर असायला पाहिजेत असं काही गरजेचं नाही. मुलं बी बरोबर असू शकतात. म्हणजे हक्काच्या संपत्तीचं कागद मिळाल्याची आनंदाची बातमी मला आधी माझ्या सूर्याला सांगायची, मग मी तुझ्या बरोबर बोलीन. तुळजा, तुळजा, अगं दोघीच मागं राहशीला, चला लवकर. आलो आलो, चल. हॅलो, हा बोल, काय काम होतं? ऐकायला येतंय का? हॅलो हॅलो, हॅलो, काय? सूर्या, अरे आता तू काय बोलतोस ते मला ऐकायला येईना. ऐक की, मला लई महत्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी. हॅलो, अगं तुझा आवाज येईना. काय काय म्हणतीये? हॅलो, अरे मला लई महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी. कुणाशी? उषाशी? उषाशी नव, तुझ्याशी तुझ्याशी बोलायचंय. काय? सूर्या, एक काम कर, हे बघ, तू इथे देवी आईच्या डोंगरावर ये. कुठं? डोंगरावर, डोंगरावर, देवी आईच्या डोंगरावर. डोंगरावर? हा हा हा. बरं ठीक आहे ठीक आहे. हा हा. हॅलो हॅलो, ऐका, चार्जिंगला बी आताच तपायचं होतं. दादा, मला एक कळण झालंय, आत्याला तुझ्याशी महत्वाचं काय बोलायचं एवढ्या गडबडीत रे? काय माहिती, तिथे गेल्यावरच कळलं आपल्याला. इथलं काम झालंय ना आपलं. हा. सामान बी टेम्पोनं दुकानावर पोहोचल ना. हो. अजून एक काम करून चल. कसलं काम? सूर्याला लवकरात लवकर हे सगळं सांगायला पाहिजे. मी एक काम करते, त्याला मेसेज करून ठेवते. हा, जी संपत्ती मालक त्यांची स्वतःची हाय म्हणून मिरवतात, ते सगळं सूर्याच्या हक्काचं हाय. तोच या सगळ्याचा मालक हाय. आणि मला भेटला की मी हे सगळं त्याला परत करेन. एवढं वाचलं तरी त्याला अंदाज येऊन जाईल. बाकी भेटल्यावर सगळं बोलीनच मी त्याच्याशी. मालन, बसते बाई जरा मी इथं. बरं मिनिट बसा. हा, सावकाश धनू. अक्का, मी बी पाणी पिऊन येते. हा, ये जा. स्विच ऑफ लागतोय. मालक, तुम्ही इथं? हा, अहो तुमच्याकडे एक महत्वाचं काम होतं, म्हटलं तुम्हाला डोंगरावर भेटावं. आय आय आय. दुसरी दाखव की. ही एक छान आहे बघा, ही आवडेल नक्की तुम्हाला. कलर पण याचा सुंदर आहे, लाल कलर आहे, छान वाटेल एकदम. कशी वाटते? दादा ही घे. ओके ठीक आहे. दादा, मध्येच साडी बिडी
वहिनीचा बर्थडे आहे का काय? अरे नाही, वहिनीसाठी नाही, ही आत्यासाठी. तिला माहेरची साडी पाहिजे होती आणि तिनं पहिल्यांदा काहीतरी माझ्याकडे मागितलं होतं आणि या वाढदिवसाला काहीच खास करता आलं नाही त्याच्यासाठी. मग म्हणलं माहेरची साडी घेऊन जावं. तू बघ, ही साडी बघितल्यावर ना असली खुश होईल का नाही ती. ही साडी तिच्या चेहऱ्यावरचा आनंद, तिचं आयुष्य अजून वाढवलं बघ. त्या खुशच होणार आहे साडी बघून. असं असं काय महत्वाचं काम होतं जे तुम्हाला इथपर्यंत यावं लागलं? तेच जे करण्याची तुम्हाला एवढी मरणाची घाई लागली. तुमच्या वाच्याला त्याच्या इस्टेटीच्या कागदपत्रांबद्दल सांगण्याची. कुठे राहिल्या त्या दोघी जणी? वहिनी, अगं तुला माहित नाही का, आत्याला ना डोंगर चढताना धाप लागते म्हणून हळूहळू बसत येत असतील त्या. आता मी एवढी ताकदीची असून बी माझी हालत बघ किती बेकार झाली, किती दम लागलाय. त्यामुळे त्यांना येऊ दे हळूहळू. आपण ना ह्याच्या पुढे एकदम निवांत आरामात जाऊ. तर हळू जाऊ. अगं धनु दीदी, आपल्याला वर मंदिरात जाऊन पूजा करून मग खाली यायचंय. एवढं सगळं करेपर्यंत संध्याकाळ होईल. हा मग संध्याकाळ होत असेल ना तर होऊ दे. आपण खाली नीट पोहोचणं जास्त महत्वाचं आहे, कळलं? नाही तर बसू 2 दिवस हातपाय पकडून. तुम्हाला लोकांना माझ्याबरोबर हळूहळू यायचं नसेल ना तर तुम्ही जा वरती. अगं मी डायरेक्ट आता आजच्या बरोबरच येईल. धनु दीदी, अगं उठ ना. तू बसून राहिली ना तर बसूनच राहशील. आपण चालत राहिलो ना तर हळूहळू वर तरी जाऊ. उठ ना धनु दीदी, उठ ना. तुम्ही एक काम करा, तुम्ही पुढे व्हा, मी जरा बघून येते. वहिनी, अगं आपण एवढं चढून आलोय आता वरती आणि त्यांना रस्ता माहित नाही का, येतील ना हळूहळू. तू चल सोबत चल. हा वहिनी, आपण एक काम करू, आपण समजा वर जाऊ आणि मग वाट बघत बसू. हा चल वरती. तू पहिलं चल चल चल. नानांनी ती प्रॅक्टिस घेतली ना. बस किती वेळा सांगणार आहे ना 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 ना. मला घाई लागली म्हणजे आपलं बोलणं झाल्याप्रमाणे मी त्याला संध्याकाळी घरी बोलवलंय कागदपत्र द्यायला. सगळं ठरल्याप्रमाणेच केलंय मी. दर्शनाला उशीर होईल मला, मी जाते. अहो थांब भाऊ, दर्शनाची लई घाई लागली तुम्हाला. आपलं ठरलं त्याप्रमाणे तुम्ही केलं नाहीत म्हणून तर आम्हाला इथं डोंगरावर यावं लागलं. ते सूर्याला संध्याकाळी बोलवायचं सोडून तुम्ही त्याला लगेच फोन केलात का नाही? सगळ्या गोष्टींची लई घाई झाली तुम्हाला. नाही, होणार साहजिक आहे, लाडका भाचा आहे तुमचा तो. पण तुमच्या लाडक्या भाच्या पोटी आमची एवढ्या वर्षाची मेहनत वाया जाणार, त्याचं काय? मालक, तुम्ही तर सूर्याला सगळं परत देऊन टाकणार होतात ना? अहो, इतकी वर्ष मेहनतीनं जमवलेले सगळं हे असं आम्ही असंच सोडून देऊ? आम्ही काय बावळट वाटलो काय तुम्हाला? हा, तुम्हाला काय वाटलं? हे तुम्ही अशी अंगार राखेल टाकून घ्याला ना, मला द्या कागदपत्र, आम्ही ती देऊन टाकू. एवढा येडा वाटला काय तुम्हाला जालिंदर निंबाळकर? अहो, या सूर्याची इस्टेट इतकी वर्ष अशी आरामात भोगले आम्ही. आणि आता काय तुम्हाला वाटलं तुमच्या सांगण्यावर आम्ही हसत सूर्यकांत राव घ्या हो तुमची इस्टेट परत घ्या असं करून टाक? हे असं करायला काय आमच्या डोक्यावर परिणाम नाही झालेला. म्हणजे तुम्ही पुन्हा नाटक केलं ना? फसवलं तुम्ही मला. तुम्ही अशा कोण लागून गेला? तुम्हाला फसवायचं नाही. बावट माणसाला फसवलं नाही तर काय दुसरं काय करणार मी? अयो अर्धा हळू की अर्कामार्के मॉडेल माझं, एवढी का पळवतोय? अरे ते आत्याला भेटायला जायचं ना, त्यामुळे झालं माझ्याकडनं. काय आता नाही होणार जर. पण काजू, काय बी करून देवळात लवकर पोहोचलं पाहिजे. आता देवीची आरती करताना ना मला तिला ही साडी द्यायची. ती साडी बघितली ना, ते चेहऱ्यावर आनंद बघ कसा येईल ते मला बघायचं. चल बावळट वय, मी किती बावळट आहे ना ते आता कळल तुम्हाला. मी सूर्याला आत्ता हिथं बोलवलंय, येतच असेल. आला की त्याला ही सगळी कागदपत्र देऊन टाकणार आहे मी आणि तुमच्याबद्दल सगळं खरं खरं सांगून टाकणार आहे. आता तुम्ही काही करू शकत नाही. आता काय म्हणावं तुमच्या भाबडेपणाला? इतकी वर्ष आम्ही जे केलं तुम्हाला काय तो किरकोळ खेळ वाटला का हो?
अहो त्या आशाला खोट्या आरोपाखाली उमेदीची आईन 15 वर्ष खडी पोडायला पाठवलं आम्ही. गावात तिची आबरू घालवून टाकली. त्या सूर्याचं घरदार बरबाद करून टाकलं. त्याचा फायदा घेऊन त्याच्या इस्टेटीवर कब्जा केला. गावातल्या लोकांची मन जिंकली, गावात मान मिळवला आणि गावातले एकमेव राजे झालो. जालिंदर निंबाळकर तुमच्या त्या भाच्याला कायम आमचा गुलाम बनवून ठेवलं. त्याला आम्ही केलेल्या उपकारांची सतत जाणीव करून देत राहिलो. गावातला मान, गावातली प्रतिष्ठा वाढवली. आणि आता तुमचं म्हणणं एका बाईच्या इच्छेसाठी आम्ही सगळं विसरून जायचं, हे सूर्याला सगळं परत करून द्यायचं? कसं शक्य आहे? या हे माझ्या सूर्याचं नाही. आयुष्याची कमाई जपताना जो कोणी वाटेत येतो त्याचा काटा काढण्याची ताकद ठेवतो आम्ही. काल रात्री तुम्ही तमाशा केलात आणि स्वतःचं मरण स्वतः बोलावून घेतलं तुम्ही. आता तुम्हाला जिवंत ठेवण्याचा मूर्खपणा आम्ही करणार नाही.